चला तर मग आज बनवूया झणझणीत असा कैरीचा ठेचा. लोखंडी तव्यामध्ये खरडा बनवतो त्याचप्रमाणे रगडून हा कैरीचा ठेचा बनवणार आहे. तर त्यासाठी 10-15 हिरव्या मिरच्या घेतल्यात, तोडून तेलामध्ये घातल्या. नंतर चमचाभर तेल घातलं आणि थोड्याशा भाजून घेतल्या तेलात. नंतर त्यात लसूण पाकळ्या घातल्या साट्यात आणि लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या छान भाजून घेतल्यानंतर त्यात शेंगदाणे घातले. शेंगदाणे सुद्धा कडक होईपर्यंत भाजायचे. आता हे थोडंसं गार होऊ द्यायचं. गार झालं की त्यात जिरं, कोथिंबीर, कैरीची साल काढून खिसून घेतली होती ती घातली. बारीक चिरूनही घेऊ शकता. आता त्याच्यात चवीनुसार मीठ घातलं आणि अशा प्रकारचा एक दगड आहे माझ्याकडे. छान रुळलाय तो खरडा बनवून बनवून. त्यानेच हा ठेचा छान तव्यामध्ये रगडून घेणार आहे. हा रगडलेला ठेचा खूप मस्त लागतो भाकरीबरोबर, चपातीबरोबर. तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटा किंवा मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता. तर हा झणझणीत असा कैरीचा ठेचा अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा.